नेहमी रात्री 2-3 वाजता झोपणारे मी आज चक्क रात्री 3:15 वाजता उठले, कारण आज होतं माझं फोटोशूट आणि हे फोटोशूट आम्हाला आफ्टरनूनच्या आधी कंप्लीट करायचं होतं. त्याच्यामुळे अर्ली मॉर्निंग आम्हाला लोकेशनवर पोहोचून शूट स्टार्ट करायचं होतं. सर्वात आधी फ्रेश झाले आणि सनस्क्रीन लावून घेतली, कारण पावसाचे दिवस असले तरी मुंबईमध्ये एवढं कडक ऊन आहे आणि ह्या कडक उन्हामध्ये मला टॅन तर अजिबात नाही व्हायचं. त्यानंतर मग मेकअप करून घेतला आणि मेकअप मला अगदी नॅचरल आणि हलका पाहिजे होता, त्याच्यामुळे मीच केला. जर मेकअप आर्टिस्टला करायला सांगितलं असताना तर मेकअप आर्टिस्टने माझा चेहरा अक्षरशः थापून ठेवला असता, जे मला नको पाहिजे होतं. मेकअप डन झाल्यानंतर साडी वेअर करून घेतली आणि ही साडी खास मी फोटोशूट साठी घेतली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे इयरिंग सिलेक्ट करतानाचं कन्फ्युजन, पण मी माझे फेवरेट इयरिंग्स घातले आणि ते एकदम परफेक्ट मॅच झाले याच्यावरती. मी पूर्ण रेडी झाल्यानंतर ताईची तयारी करायला घेतली, कारण ताईला लायनर लावता येत नाही, त्याच्यामुळे तिला नेहमी माझीच हेल्प हवी असते. अँड फायनली आमच्या दोघींची पण तयारी झाली आणि हा होता माझा आजच्या फोटोशूट साठीचा फायनल लुक. सिंपल साधा, पण मला तर खूप जास्त आवडला. फोटोशूटचं सगळं सामान आणि बॅगा घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि ऑटोमधून निघालो. सकाळचे 5 वाजले होते. सगळं शांत वातावरण होतं. आजच्या फोटोशूटचं आमचं लोकेशन होतं मुंबई चर्चगेट. लोकेशनवर पोहोचल्यावर शूट स्टार्ट करायच्या आधी अक्षयचा थोडासा मेकअप केला, जो त्याला अजिबात आवडला नाही. जास्त काहीच नाही वाटत आहे. सगळं टचअप मेकअप वगैरे सगळं डन झाल्यानंतर आम्ही फोटोशूटला स्टार्ट केलं. आमच्या एका लोकेशनचे सगळे फोटोज व्हिडिओज कंप्लीट झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो, ब्रेकफास्ट करून घेतला आणि थोडा आराम केला, कारण ऊन इतकं होतं ना, त्याच्यामुळेच अर्ध थकायला होत होतं. आणि हे सगळेजण फोटोग्राफी टीम मधून होते. एवढे फोटोज आणि एवढे व्हिडिओज काढले की सगळेजण थकले होते. आम्ही तर फर्स्ट टाइम भेटलो होतो, पण ह्यांच्यासोबत माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. सगळेजण फ्रेंडली होते, कोऑर्डिनेट होते, त्यामुळे खूप मजा आली. एक लास्ट लोकेशन वरती माझं सोलो शूट घेऊन फोटोशूट कंप्लीट झालं. आणि येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.